सर, आज नारळी पौर्णिमेनिमित्त होता, काय तुमचा उत्साह? अरे, नारळी पौर्णिमेचा उत्साह कोळीवाड्यामध्ये सगळे लोक आज खुशीमध्ये रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात। सर्व कोळीवाड्यातले बांधव भगिनी, लाडक्या बहिणी सगळे एकत्र येऊन हा नारळी पौर्णिमेचा उत्सव जो आहे हा कोळी लोकांसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे आणि आज तो मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा त्यांनी केला। मला देखील त्यांनी निमंत्रित केलं आणि हा कोळीवाड्यातला नारळी पौर्णिमेचा उत्सव यामध्ये सहभागी होता आलं। शिंदे साहेब, पण आदित्य ठाकरे देखील या सगळ्या उत्सवाला उपस्थित होते। तुम्ही आणि आदित्य ठाकरे एकमेकांच्या पास झालात, तुम्हाला सचिन भाऊ अहिर सुद्धा भेटले, काय बातचीत झाली? अरे बाबा, आता काय, या उत्सवामध्ये सगळे सहभागी होतात आणि त्यामध्ये सगळ्यांनीच उत्सवामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा आनंद वाढवायचा असतो। एकेकाळी तुम्ही सगळे एकत्रित जण काम केलेला होता। सचिन, तुम्ही आता तो सणाबद्दल बोला, सचिन अहिर भेटले मला। अरे, ते उत्सवात भेटले, नारळी पौर्णिमेची त्या मिरवणूक होती त्याच्यामध्ये भेटले। कोळीवाड्याच्या विकासाचा देखील प्रश्न आहे। कोळीवाड्याचा विकास जो आहे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे आणि बिलकुल हे कोळीवाडे म्हणजे मूळ भूमिपुत्र आहेत आणि ह्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेपासून कोळीवाड्यांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सरकारने स्वीकारली। सीमांकन आपण केलं आणि या ठिकाणी जो हा होता आपला पूल सीलिंग, त्याचं देखील अंतर जे आहे ते कोस्टल रोडचं डिस्टन्स जो आहे तो देखील आपण त्या काळात वाढवला, कारण बोटींना येता जाता नुकसान होऊ नये म्हणून। त्यामुळे ठाकरे म्हणतात की वरळी कोळीवाड्याचा क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट झालं नाही पाहिजे म्हणून असं ते म्हणतात। जे कोळीवाड्यातले लोक हे आमचे कोळी बांधव भगिनी जे निर्णय घेतील त्याप्रमाणे सरकार बिलकुल त्यांचा विकास करेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, वरळीमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, पुढे वाढवणार कसं? अरे, महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेत जसं लोकसभेत आलं, राज्य जिंकलं, महाराष्ट्र जिंकलं, आता महायुती स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकेल। परंतु आता तुम्ही सगळेजणच आज सगळे एकत्रित होता, कुठेतरी हा दुरावा जो आहे तुमचा हळूहळू मिटत चाललाय का सर? तुमचे विषय संपले का? एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी आपल्याशी सविस्तर आज बातचीत केलेली आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त ते सगळ्या वरळी कोळीवाड्यामध्ये आज उपस्थित होते आणि खरं तर त्यांना विचारण्यात आलं आपल्याकडनं की तुमच्यातली कटुता जी आहे ती संपली आहे का? त्यावरती मात्र एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। तुमच्याकडे प्रश्न संपलेत का, असं एक मार्मिक उत्तर त्यांनी आपल्याला दिलं आहे। परंतु आज नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले होते, त्यांच्या समोरून आदित्य ठाकरे गेले आणि आदित्य ठाकरे गेल्यानंतर सचिन अहिर जे वरळीचे आमदार आहेत विधान परिषदेचे आता सध्या, त्यांच्याशी त्यांची बातचीत जी आहे ती झालेली आहे। त्या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं वरळी कोळीवाड्याचा देखील आम्ही विकास करणार आहोत महायुती म्हणून, असं देखील वचन जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। तर ही काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो ज्यावेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे अगदी आमने सामने आले होते, तर त्यावेळेची ही दृश्य वरळी कोळीवाड्यामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी